रस्सा भाजी म्हटलं की त्यासाठी वाटण आलंच आणि बऱ्याचदा काय होतं वेळ नसतो आपल्याकडे किंवा कंटाळा येतो. तर झटपट होईल अशी ही रेसिपी आपण करणार आहोत. यासाठी कुठलेही वाटण करायची गरज नाही, एक पदार्थ वापरणार आहे, त्यामुळे रस्स्याला एकदम मस्त असा थिकनेस होईल. सण समारंभाला करायचं म्हटलं तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर फार काही अवघड नाही, एकदम सोपी आहे. तर सगळ्यात आधी 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याचबरोबर लागणार आहेत चणे. तर हे रात्रभर भिजत ठेवले होते. सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित असे भिजले जातात. त्यानंतर कुकरच्या एका भांड्यामध्ये हे ट्रान्सफर केलेले आहेत. चणे बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये चणे आणि बटाटे हे दोन्ही शिजवून घेतलेले, एकदम मऊसूद असे हे चणे शिजलेले आहेत. इथे पाहू शकता, या पद्धतीने हे शिजायला हवेत. चण्यांबरोबर कुकरमध्ये बटाटे देखील उकडवून घेतलेले आहे, साल काढलेली आणि अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे. 4 शिट्ट्या लावून चणे आणि बटाटे शिजवून घेतलेले आहे. कुकर होतपर्यंत बाकीची तयारी करून घेतलेली आहे. तयारी झालेली आहे, तर भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये मोहरी जिरीची फोडणी घातलेली आहे. चांगले असं हे तडतडलं की 2 चमचे हा ठेचलेला आलं लसूण इथे परतून घ्यायचा आहे. गॅस इथे लो फ्लेमवर ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं परतलं जाईल आणि जळणार देखील नाही. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला एकदम बारीक कापून, तो देखील आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. एक 4 ते 5 माणसांसाठी आपण भाजी बनवत आहोत, त्यानुसार इथे हे प्रमाण घेतलेलं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर कांदा जो आहे ना जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या असे मध्ये कट दिलेले आहेत, त्या टाकलेल्या आहे. 8 ते 10 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. तर हे इथं तेलामध्ये परतून घेऊया. कढीपत्ता परतला म्हणजे मस्त असं सुगंध येतो आणि हिरवी मिरची अशी मध्ये कट करून टाकलेली आहे. तर चव जी आहे ना हिरव्या मिरचीमुळे छान लागते भाजीची. तर इथे हे कलर जो आहे ना हलकासा इथे सोनेरी कलर येतपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर सुके मसाले टाकूया. 2 चिमूट हिंग टाकलेले आहे, पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. तिखटाचं प्रमाण जे आहे ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. 1.5 चमचा इथे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. त्याऐवजी दुसरा कुठला मसाला तुम्हाला वापरायचा असेल तर तो वापरू शकता किंवा चिकन मटन मसाला येतो त्याचा देखील वापर करू शकता, चव छान येते. तर लो फ्लेमवर हे मसाले परतून घेतलेले आहे. चांगले परतल्याच्या नंतर याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे आणि त्याबरोबर लगेच टाकत आहोत आपण चवीपुरतं मीठ. चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला पूर्ण गळेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण झाकण ठेवणार आहोत. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि चांगली वाफ येतपर्यंत आपण हे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता टोमॅटो जे आहेत ना चांगले असे शिजलेले आहेत. त्यानंतर चमच्याने असे हे बारीक करून घ्यायचे आहे. आपण कुठलंही वाटण करत नाही, त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो जे आहे ना व्यवस्थित असे गळेपर्यंत हे शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे रस्स्याला एक चांगला असा थिकनेस येतो. तर टोमॅटो व्यवस्थित असे हे शिजलेले आहे, बारीक झालेले. त्यानंतर आपण जो उकडून घेतलेला बटाटा आहे त्याच्या 2 मोठ्या फोडी अशा बारीक करायच्या आहेत चमच्याने. त्याच्यामुळे काय होतं रस्सा एकदम थिक होतो. कुठलंही वाटण जरी नसलं तरी रस्सा एकदम घट्टसर असा होतो. इथे पाहू शकता शिजल्यामुळे एकदम बारीक असा झालेला आहे किंवा बटाटा किसून देखील तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी ज्या बारीक करून टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे रस्स्याला घट्टसरपणा चांगला असा येतो. आणि चांगलं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, मिक्स करायचं आहे. आणि इथे पाहू शकता घट्टसरपणा असा ह्या रश्श्याला आलेला आहे. कुठलाही सण समारंभ असो त्यावेळी जर अशी भाजी केली ना चवीला एकदम मस्त अशी होते आणि झटपट देखील होते. इथं थिकनेस पाहू शकता. चांगलं असं हे मिक्स करून झाल्याच्या नंतर जर तुम्हाला थोडंसं अजून घट्टसरपणा हवा असेल तर अजून एखादी फोड बटाट्याची जी आहे ना बारीक करून टाकू शकता किंवा किसून जरी टाकला तरी चालेल. आता त्यानंतर जो बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये टाकूया, मिक्स करून घेऊया. रश्श्याचा थिकनेस व्हायचा आहे, पाणी टाकायची गरज वाटत असेल तर पाणी ॲड करू शकता. शेंगदाण्याचा कूट जर वापरायचा असेल तर एखादा चमचाभर इथं शेंगदाण्याचा कूट वापरू शकता, नाही टाकला तरी हरकत नाही. त्यानंतर इथे एकदा उकळी यायला लागली की मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. चणे बटाटे ऑलरेडी शिजले होते, फक्त रस्सा जो आहे ना त्याच्यामध्ये चांगली अशी मसाल्यांची चव उतरायला हवी, त्याच्यासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकताय साधारणतः 8 ते 10 मिनिटानंतर मस्त असं वरती तेल सेपरेट झालेलं दिसत आहे. थिकनेस देखील एकदम परफेक्ट आलेला आहे आणि सगळ्यात शेवटी टाकलेली आहे हिरवीगार कोथिंबीर. तर ही भाजी जी आहे ना कशाबरोबर खातो आहे यानुसार देखील भाजीचा थिकनेस ठरवायचा आहे. पुरीबरोबर आपल्याला जर ही भाजी खायची असेल तर थोडंसं थिकनेस भाजीमध्ये असायला हवा. चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर भाताबरोबर खायचं असेल तर हा थिकनेस जो आहे ना एकदम परफेक्ट आहे. सण समारंभाला करायचं म्हटलं तरी एकदम परफेक्ट अशी झटपट होणारी रेसिपी आहे. चव तर एकदम अप्रतिम होते, कुठलंही वाटण बिटण न करता
चांगला असा घट्टसरपणा या भाजीला येतो. तर घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.